पवित्र सोहळी कडक करायचं। पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरते धनवंते। ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा। ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम। दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कसे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दातो मनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे। देवादि देवा जगत्रय देवा, देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय देवा, देवादि देवा जगत्रय देवा जगत्रय देवा, देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय देवा, देवादि देवा जगत्रय। देवा जगत्रे जीवा परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम। वातात् मजवान हरियुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्यालंकापुरी रम्येश्वासनस्थं पदांबो तेजस प्रदेशम। वितींद्रादिदेव सदा तुयमानं समाधि भजे ज्ञान। ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्यानुग्रह लागलो पावन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा।
निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाचे आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी दंडव जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पवित्र सोळी एकतीच भूमंडळी त्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठला पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अनंत कृपा सिंधू विश्वोद्धारक विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा सर्वांच्या परिचित पाठातला अभंगाच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। चिंतन सेवा किम निमित्त असेल प्रतिवर्षीप्रमाणे गेल्या 15 वर्षापासून चालत असलेली ही सेवा नरसिंह माऊलीच्या या उत्सवानिमित्तानं हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज शशिकांत भौगुंड भैया लांडे आणि बरेचसे नाव आहेत आता सगळ्याचे काय घेत बसे समस्त ग्रामस्थ मंडळ गावकरी मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ भाविक मंडळ सर्वांच्या या सहकार्यामधून काही पंचक्रोशीतील आलेले सर्व भजनी मंडळ श्रोते मंडळ दोघ जण तुम्ही बाहेरगावचेच ह्या सगळ्याच्या सहकार्यामध्ये गेल्या 6 दिवसापासून प्रारंभित झालेल्या आजची 6व्या क्रमांकाची चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेसाठी आज असा अभंग निवडलाय पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी चकारात्मक जगद्गुरु तुकोबराय सांगतात की जगात एकच पवित्र आहे चकार आला की त्याच्या पुढे काही एकच दोनच च आलं की चकारा त्याच्या पुढे काही बोलायचं नाही। 100 विद्यार्थ्यांमधले 50च पास झाले बाकीचे 50 काय झाले सांगायची गरज नाही काय ते नापास झाले म्हणून सांगावं लागेल का। तसं जगद्गुरु तुकोबराय एकच पवित्र सोहळे या जगामध्ये एक एवढा पवित्र आहे आणि एक एवढं पवित्र आहे या दोन्हीला जोड नाही। पण काही गोष्टी पवित्र आहेत काही अपवित्र आहेत। संसारामध्ये जर आपण पाहिलं अग्नी घरातला अग्नी पवित्र आहे पण तीच अग्नी स्मशानात गेला की तो अग्नी अपवित्र आहे। घरातलं अन्न पवित्र आहे हॉटेल मधलं अन्न पवित्र नाही। घरातलं मीठ पवित्र आहे मीठ पण एका हाताने घेतलं आणि ती जर भाजीत टाकलं तर पवित्र आहे आणि जर असं वंजळीने घेऊन टाकलं तर अपवित्र आहे। विठ्ठला मिठाला दुसरा हात लागू द्यायचा एकाच हाताने काम करायचं मिठाचं बरं का। जर मीठ वंजळीनं पंक्तीत उद्या टाकलं तर सगळं मीठ अपवित्र आहे। एका हाताने किती मोठी टाका ती पवित्र आहे। अग्नी पवित्र आहे मशानातला अपवित्र आहे। गाय पवित्र आहे पण पवित्र आहे। जिवंत आहे तोपर्यंत पवित्र गाय आपण मानलेली आहे शास्त्रानं मानलेली आहे पण तीच गाय मरण पावली की पुन्हा पवित्र। वाघ पवित्र आहे पण जिवंत आहे तोवर नाही जिवंत आहे तोवर अपवित्र आहे पण तीच वाघ मरण पावला की ती वाघ पुन्हा पवित्र आहे। अशा अनेक गोष्टी पवित्र अपवित्र आपल्याला पाहता येतील। दर्भाची काडी पवित्र आहे पण तिच्यावर पिंड ठोला पुन्हा अपवित्र आहे। जोपर्यंत पिंडाला वर्षसरादाला आपण घरातला नैवेद्य तिकडे नेऊन दाखवत नाही तोपर्यंत ही पूर्ण अन्न पवित्र आहे पण ज्याच्यातला भाग घेतला आणि तिकडे नेऊन सरादाला मासिकाला निवद दाखवला की ती मागलं सगळं अपवित्र आहे। मग काही गोष्टी पवित्र आहेत काही गोष्टी अपवित्र आहेत।
चंद्रभागेचं पाणी शुद्ध नाही पण पवित्र आहे. शुद्ध आहे का? पिण्यासारखं आहे का? नाही, पिण्यासारखं नाही. शुद्ध नाही पण पवित्र आहे. चंद्रभागेचं स्नान केलं की पवित्र आहे. बोरचं पाणी आपल्या घरातल्या शेतातल्या पवित्र नाही पण शुद्ध आहे ना, प्यायला काय अडचण. आंघोळ करून वाहत असणारं नालीतलं पाणी पवित्रही नाही आणि शुद्धही काय कोणचंच बसतंय. ते पाणी शुद्धतेमध्येही बसत नाही आणि पवित्रतेमध्येही बसत नाही. पण असं एक पाणी आहे जगाच्या पाठीवर, गंगेचं पाणी शुद्धही आहे आणि पवित्रही आहे. विठाला विठाला गंगेचं पाणी एवढं पवित्र आहे. पाणी जरी नाही बघायला मिळालं आणि गंगा जरी नाही बघितली पण पहिला तांब्या उचलून डोक्यावर ओतला आणि नुसतं वाचन जर गंगा गंगा म्हणलं तर काय होत? सकळ पाप दोष साधे सकळ दोष पाणी भंगा सकळ दोष पाणी भंगा वाचे मन नाही काय बघू द्यायचं वरी टाकू. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती. कसलाही दोष असला तर तो दोष निघून जातो. सगळ्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थाई चंद्रभागा. सकळही तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा उग नजरेला थोडी बी चंद्रभागा एसटीत बसल्या बसल्या जरी पडली तरी सुद्धा सगळ्या तीर्थाचं दर्शन घडते. आणि कसला दोष चंद्रभागेत स्नान केल्यावर राहत नाही. एकाला मात्र गमनाचा दोष लागला होता. चंद्रानं गुरुकडे विद्या शिकली, विद्या ग्रहण झालं, पण विचारण्याची पद्धत होती काय गुरुदक्षिणा देऊ. माझं पूर्ण शिक्षण झालंय, आता काय गुरुदक्षिणा देऊ. गुरुजींनी सांगितलं गुरुमाईला विचार.
आणि त्या ज्या दक्षिणा सांगतील ती देऊन टाक. चंद्र आई साहेबाकडे आला, चरण धरले, दर्शन घेतलं आणि आईला सांगितलं माय माझं शिक्षण झालंय आणि मी निघालोय, पण गुरुदक्षिणा काय देऊ तुम्ही सांगा. त्या माईने विचारलं त्याला तू शिकलास काय अगोदर सांग, म्हणजे तुझं कुठपर्यंत BA झाले का MA झाले का काय काय झाले मला बघू दे. मग त्यानं 16 कला शिकल्या होत्या. चंद्र हा 16 कलेनं प्रफुल्लित होतो. त्यानं प्रतिपदेपासून एक 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 कला दाखवायला सुरुवात केली. चंद्र अगोदरच देखना आणि त्याच्यात 16 कला असं प्रफुल्लित झाल्याबरोबर त्याला काय बघायचं. आपल्या इकडे खेकडं मॅकडं जरी असलं तरी लग्नात हळद लागल्याबरोबर असं प्रफुल्लित दिसतं. हा आता ती इनेकरेकडे बघा तुम्ही कसा दिसतोय. आणि त्याला जर हळद लागली कलर पिवळाच, तिथं काय बोलायचं, प्रफुल्लितच दिसणं आणि अगोदरच देखणं होतं आणि ती त्याच्यातून आती देखणं दिसलं. आता तिनं चांगली मागणी करावी का काय मागावं. गुरुमाईनं चुकीची मागणी घातली, चंद्रा मला भोग पाहिजे, आणि चंद्रानं गुरु आईला भोग दिला. सगळ्या देवानं त्याला पकडलं आणि त्याला वाळीत टाकलं. चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. भले भले माणसं असे ह्या दोषात अडकलेले आहेत. त्याला दोष घडल्याबरोबर याचं प्रायचित्त काहीतरी द्या. माझ्याकडं काही दोष नाही, पण मला मात्रगमनाचा दोष लागलाय, मी गुरुमाईला भोग दिलाय, त्याच्यामुळं मला काही जरी प्रायचित दिलं तरी मी सगळ्या देवात सांगायला हात जोडून मी भोगायला तयार आहे. त्यांनी सांगितलं काही नाही, एकच प्रायचित आहे, 1.25 किलो लोखंडाचा दंड्या. आपलं ते आका असते का गाडीचा, तसला असं एवढं एवढं असं 1.25 क्विंटल लोखंड. किती क्विंटल? 1.25 क्विंटल लोखंडाचा दंड्या दिला. ती दोघा ठिकाणी उचलला आणि त्याच्या खांद्यावर दिला. म्हणले ही घेऊन तीर्थयात्रा करायची. आपल्याला अंडरपॅन्ट टायल आणि ती शबनम मध्ये नग वाटतंय यात्रेत हिंडताना, का घ्यावं वाटतंय असं मोकळं धोतर धरून असं दिंडीत चकली चकली देऊन बाहेर पळावं वाटतंय. बरं वाटतंय का? पण ती वज काही, आणि ह्याच्या तर बोखंडी ती 1.25 क्विंटलचं लोखंड दिलं आणि ते निघालं फिरत 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 फिरत. बरं त्याला सांगितलं ज्या तीर्थात ही दंड्या तरल तिथं तू दोषमुक्त झालास. आता ही कशाचा दंड्या, भोपळा आहे का? बरं ती काही 2 किलोच आहे का? पण गंमत काय अशी एक दैवी शक्ती असते बरं का. माझ्याकडे एक 1/2 किलोची वेट आहे, 1/2 किलो. त्या दिवशी मला वाटतं भाऊनं बघितली, शशिकांत भाऊन, बरोबर वजन आहे तिचं 1/2 किलो. 5 टाक कसल्या बी पाण्यात टाका, अशी गुरुबा काकासारखी डुलती आहे ती. त्या दिवशी त्यांनी काढली म्हणून दाखवली. वजन 1/2 किलो आहे, बुडाय पाहिजे, पण ती बुडत नाही. पण ही 1.25 क्विंटलचा दंड्या नाही त्या तीर्थात टाकलं. मग आता तीर्थ का चंद्रभागेपेक्षा लहान आहेत का? मोठे मोठे आहेत ते तीर्थ, आणि सगळ्या तीर्थात टाकलं आणि फिरत फिरत चंद्रभागेच्या कडे निघालं. चंद्रभागेत ढव होता तिथं पुंडलिकापाशी. त्यानं मला ही चंद्रभागा आटून गेली आणि एवढ्या मोठ्याने तीर्थात टाकलं, इतक्या मोठ्या मोठ्या पाण्यात. तेव्हा ह्याच्यात टाकून काय उपयोग आहे? उगं जावा आणि ते खाली सोडा आणि ते उचला, आणि त्यापेक्षा आहे ना खांद्यावर चला निघाला. पण पुढं आल्यावर आणि वाटलं नाही नाही टाकूनच बघावं, उगं तरलं तर असं वाटतं नाही. तिथं उगच गेला असता तर बरं झालं असतं का नाही. गेला ना म्हणून असं पुन्हा पश्चाताप करण्यापेक्षा माघारी आलं आणि पुंडलिकाच्या तिथं कपडे फिपडे काढले, ते लोह घेतला आणि ते दांड्या घेतला आणि त्या डावात सोडला. असं सोडल्याबरोबर ती पवायलं. कशामुळं? त्याचं ते दोष निघून गेले, सकळ दोष जाती भंगा. चंद्रभागेत पूर्ण दोष निघून गेले. पण ते लोहदंड ते ढवात तरल्यामुळं त्या ढवाचं नाव काय पडलंय? लोहढो. आज बी लोहढो नाव पडलंय. माणसं इकडे तिकडे आंघोळ करण्यापेक्षा काही जाणते माणसं तिथंच आंघोळ करते त्याच जागेवर. का? लोखंड तरलंय, उगा आपण बी तरला होतो तर आपण तरताव का? आपलं तर न शक्य नाही. पण काही वेळेला चंद्रभागेत दोष लागतो, काही वेळेला दोष निघून जाते. कधी दोष लागतो? कवा बी उठायचं आणि चंद्रभागेत जाऊन बुडायचं नाही. माणसं इथून निघाले दुपारा, बरोबर तिथं 10-11ला उतरतील. चला पहिलं चंद्रभागेत स्नान. नीट निघाले 1:30-2 वाजता चंद्रभागेत बुडायला.
आता त्यावेळेस चंद्रभागेत जर स्नान केलं तर त्याचा दोष लागतो. का लागतो? चंद्रभागा ही टायमाला बरोबर झोपतीया आणि बरोबर टायमाला उठतीया. याचा पुरावा म्हणलं तर गौतम ऋषी कोंबडं कुकलं म्हणून 2:30 वाजता गंगेवर गेले आणि गंगेवर गेल्यावर स्नान करताना कपडे काढून स्पर्श करावं म्हणताच गंगामधून आली आणि त्याला सांगितलं, ए माझ्या अंगाला स्पर्श करू नको, मी आता अपवित्र अवस्थेत आहे. मी माझ्या मालकाबरोबर शय्येवर असल्यामुळं आमच्या दोघांमध्ये तुम्ही स्पर्श करायचा तिसऱ्यानं नाही. ती गौतमानं सांगितलं तू कवर बी झोपशील, वेळ आहे काही झोपायची, 4 वाजलेत, ऋषी स्नानाची वेळ आहे. वारकऱ्यांनी काकडा चालू केलाय. ती म्हणजे तुमचं डोकं फिरलंय, ऋषी स्नानाची वेळ नाही ना काकडा नाही, 2:30 वाजलेत. म्हणजे कोंबडं कुकलं, ती कोंबडं दुसरं आहे. ती कोंबडं कवा बी कुकणार आहे, खरं कोंबडं कुकलं नाही. घरी जाऊन बघा, घरी बघितलं तर तिथं इंद्र होता. म्हणजे काही दोष काही वेळेला घडतेत आणि काही दोष काही वेळेला निघून जात. पण आपल्याला शक्य नाही. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ ही दोष जाती भंगा. दोष निघून जातील पण पाप जात नाही. आता दोष वेगळे, पाप वेगळं, पुण्य वेगळं नाही. हे वेगळे वेगळे बदल आहेत. ही पुस्तकं वेगळे वेगळे आहेत. हे दोष नावाचं पुस्तक वेगळं आहे, पाप नावाचं पुस्तक वेगळं आहे. आणि पाप जात नाहीत. मन संकल्पाची पापे आणि न जाती तीर्थाच्या बापाला सुद्धा मनानं केलेले पाप जात नाहीत. शरीरानं केलेले जातील पण मनाचे पाप त्याला वेगळं, त्याला प्रायश्चित्त लागतंय आणि म्हणून ती पाप गंगेला सुद्धा जात नाही. मग हे सगळं घालवण्यासाठी जगामध्ये एक पवित्र आहे आणि एक अपवित्र आहे. विठाला अनेक गोष्टी पवित्र आहेत. कुठं बी दान दिल्यावर दोष लागते. तमाशा आणायला पट्टी जर दिली तर त्या माणसाला पुण्य लागेल का पाप लागेल? पाप लागेल का नाही? आता हे सगळ्याला कळालं का नाही? तमाशाला 1000 रुपये पट्टी देणं म्हणजे आता तुमच्या मनानं होऊ द्या, मी काही सांगणार नाही. आणि सप्त्याला 10,000 रुपये पट्टी देणं म्हणजे शाबास, काय मस्त बोलला. कुणी कुणी 10,000 दिलेत, हातवर करा बरं, पुण्याचं काम म्हणून. पण इथं जरी दिला 1 रुपया जरी दिला तर भगवान त्याला 10 पट देते. 10 पट. तिकडं जरी 1 दिला तर सगळं अधोगतीला जाते आणि इथं 1 रुपया दिला तर सद्गतीला जाते. विठाला पात्र पाहून दान करणे, पात्र पाहून दान देणे. देणगी दान द्यायची पात्र बघूनच द्यावं लागेल. कुठं बी दान देऊन जमणार नाही. दारुड्याला पैसे देऊन जमणार नाही. जर त्याला पैसे दिले ते दारू पिऊन घरच्याली मरजूस तर झुडपीत आहे. मग ते म्हणते कुण्या दुश्मनानं पैसे दिले असते ह्यानं माझा काटा काला, म्हणजे त्याचा दोष लागतो. मग कुठं दान द्यावं? एवढी जागा पवित्र आहे आणि ह्या जागेवर दान द्यायचंय. मग अन्नदान द्या, वस्त्रदान द्या. काही माणसं तात्या आम्हाला कपडे करतात महाराज लोकांना, तुम्ही करू नका, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण शेवटच्या काल्या दिवशी ह्याच्या दिवशी का देतात त्याचं कारण आहे. या जन्मात जर दान दिलं सप्त्यामध्ये तर पुढच्या जन्मात दुप्पट 9-10 पट मिळते. या जन्मात जर बाईनं सप्त्यातला चपात्या केल्या, पुढच्या वर्षी त्या बाईच्या हाताखाली दुसरी बाई चपात्या करायला. तिनं काहीच करायचं नाही पुढच्या वर्षी. पुढच्या जन्मात, त्या पुढच्या जन्मात कोटच्या खाली उतरायचं नाही. बाई साहेब कसल्या लाटू, तिनं पातळ सांग, घट सांग, त्याच्या हाताखाली बाई असते. म्हणून सप्त्यात चपात्या स्वयंपाक केला की त्या बाईच्या हाताखाली स्वयंपाक तिथं. आणि ह्या सप्त्यात दान दिलं की पुढच्या वर्षी कुणालाच पैसे मागायचे नाहीत, मनानंच येऊन पडतात. आता तुम्ही म्हणताली कशावरून? कशावरून सांगतो की तिकडं ज्या म्हणताय आणि इकडं हान म्हणताय, त्याच्यामुळे भ्यायची. तिकडं ज्या म्हणताय ना, आम्ही दोघं एकच आहे. रामाच्या काळात आम्ही होतोच तिथे त्यावेळेस, त्याच्यामुळं सांगायला काही अडचण. आम्ही दोघांना त्यावेळेस भरपूर दान दिलं. म्हणून या जन्मात आम्ही आता दान घ्यायला चालू केले. कीर्तन झालं की 10,000, पकवा जाऊन निघालं की 5,000. आहे का नाही? खरं आहे का खोटं? हे पहिलं दान दिलेलं. या जन्मातलं आमचं काही नाही. भोग तो नघडे संचिता वाचून ही पहिल्या जन्म. म्हणून जर पवित्र कोणता असेल तर जगामध्ये ही स्थळ एक पवित्र आहे.
आणि अपवित्र काय आहे? या शरीरासारखं अपवित्र जगात काहीच नाही. विठाला प्रत्येक माणसाचं शरीर अपवित्र आहे. अपवित्र आहे. अहो रात्री खाल्लेलं सकाळी नीट निघत नाही. काय जसंच तसं येतंय का? नाही नाही, एवढं बेकार शरीर आहे प्रत्येकाचं. ही शरीर नासकाय, नाशिवंत देह, जाणार सकळ. ही देह नासकाय, ही देह पवित्र नाही. पण या देहाला पवित्र करणारा एक मंत्र आहे. या देहाला पवित्र करणारा एक मंत्र आहे, तीच पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत भगवंताचं नामचिंतन घेईल तो देह पवित्र. नाहीतर शरीर आपलं असं आहे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. नाही शरीर आयुष्य अपवित्र. ही एवढं अपवित्र शरीर आहे. याच्यासारखं अपवित्र जगात दुसरं काही नाही. आपलं कुठलंच कामाला येत नाही. काय कामाला? नख कामाला येते का? नाक कामाला येते का? काय आपले काही डोक्याचे केस काम? कुठलं काय येते? काही कामाला येत नाही. एवढं अपवित्र शरीर. पण ही शरीर पवित्र करून घेण्यासाठी एक पवित्र आहे. काय पवित्र आहे? फक्त जगामध्ये भगवंताचं नाम पवित्र आहे. देव सुद्धा पवित्र नाही. माणूस अपवित्र असणारा शुद्ध करण्याची ताकद त्या देवात नाही, पण त्याच्या नामात आहे. आणि म्हणून नाम पवित्र आहे. एवढं नाम पवित्र आणि गोड. अमृताहुनी नाम तुझे. इतकं गोड भगवंताचं नाम आहे. ती गोडही आहे आणि पवित्रही आहे. आणि म्हणून ही देह मिळणं शक्य नाही, पण मिळालाय. अपवित्र का असना मिळालाय, पण याला पवित्र करून घेण्याची ताकद आपल्या आपल्यामध्ये आहे. पण काही माणसं कीर्तनात येऊन बसतात, पण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. नाही बघा, बरेच विठ्ठल विठ्ठल आम्ही बिंबीच्या शिरात तुटुसरा इतरला इतरला दमान म्हणत बसले. त्याला त्याचं काय कधी पवित्र होईल? एवढं नामस्मरण व्हावं लागतंय, एवढं दान घडावं लागतंय, तेव्हा ही देह आपला पवित्र होतंय. दान नाही घडलं, भजन नाही घडलं की देह पवित्र होत नाही. बरं, सुख तरी कुणाला लागतंय का? दान जर नाही दिलं तर सुखही लागत नाही, समाधान मिळत नाही. दानात समाधान आहे. जर दानच नाही तर काय समाधान मिळत? जामून महाराज मला एक खंत होती. मी बरेच पैसे गोळा केले की नाही बऱ्याच दिवसापासून. मला वाटायची काय करावं. एक मंदिर बांधण्याची कल्पना मुलानं काढली. 12 लाख रुपये त्याला घालली. मी खुश झालो. म्हणजे ह्याच्यातली फुलाची पाकळी आणलेलं त्याच्यात गेलंय. आपण पवित्र झाला. सगळं जाईल, इस्टेट जाईल, मुलं जातील, सुना जातील, म्या जाईल, सगळी जातील. पण ती मात्र महाराजाला लेमन गोळी देणार कोणी आणून. इथं कालच्या महाराजाची ती खडी साखर आणून ठेवतात.
आणि ती मला नग वाटते आमची ती एक जणाची खडी साखर लाळच गळाली. आमच्यातला पाटीलची कसं काय त्यानं ती बघितली आणि मला म्हणलं चोपदाराची लाळ त्याच्यात गळाली. मी म्हणलं आता खडी साखरच खाणार नाही कधीच. असं गडबडीत होतंय म्हणून ती कोणी ती पॅक असते ना ती चॉकलेट आपल्याला पॅक असते फोडून खायला काय लाळ गळाली तरी काही त्याचे प्रश्न येत नाही ते अपवित्र होत नाही. पण माणसं दान द्यायला आमच्यात एक मारवडी होत मारवडी ती काहीच दान देत नव्हतं कुणाला दान म्हणजे त्याच्याकडे काहीच नाही. पण ती एवढं कुंजीश आणि मंदिराच्या जवळच दुकान आणि गावाच्या कडनी 40 एकर जमीन त्या पट्ट्याची एकटीच. मग आता गावाच्या कडनी जमीन पांढरी असते नंबर 1 आणि बाकीचं सगळं माडरान आणि ह्याच्याकडून अपेक्षा असायच्या पण ह्यानं काही द्यायचं. गावात लोकांनी मजुरी करायची पंक्ती घालायच्या डाळ भाकर काय असेल तसं सप्ताह करायचा. देवानं एके दिवशी आल्यावर बघितलं मला मी 25 वर्षांनी इथं येतोय. देव इथं येतोय बरं का. जे ते कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा तिथे येते. त्यानं मला ही मारवडी येत बी नाही काही देत बी नाही ह्याच्याकडे बघावं. देवानं मंदिरातली जागा सोडली. 3ऱ्या दिवशी सप्त्याच्या 4थ्या दिवशी मंदिरातली जागा सोडली. ही बाहेर डबा घेऊन गेलं. पहिले माणसं तिकडं घरी खायचे आणि बाहेर जायची. आता बाहेर खायचं आणि घरात यायचं. आता उलट झाले. पण ती पहिला नियम होता डबा घेऊन ते बाहेर गेलं आणि शेताला चक्कर मारत येईल तर ही डुप्लिकेट देव होतं का तिथं ते डुप्लिकेट मारवडी झालं त्याच्यासारखा. डबा बी तसलाच कलर बाज दोरी बांधलेला आणि बरोबर आलं डबा ठुला हातपाय धुतले बायकोला बोलिलो तोंड धुलं चाकर म्हणला. पण गावात एक चर्चा आहे बाबा मला माझ्यासारखंच माणूस आलंय म्हण. ते म्हणजे तुमच्यासारखं शुद्ध माझ्यासारखं आलंय. ते म्हणजे बाय कसं काय असं सारखंच असेल आले बाबा म्हणला. पण लोक म्हणायला लागलेत पोरं कुठं आहेत बोलव. पोरावाली बोलून घेतलं दार लावलं मध्ये चहा पेले तोरी खरं मारवडी आलं. मी बाहेर गेलं तर का बेटे डबा घेऊन ते आपलं हलवीत आलं दाराला टुचक्याला ए दार उघड. आता दार उघड म्हणजे ती कुठं उघडाय द्या. खरा मालक मध्ये 2 जण चहा पेलेत. ही तिकडे बशीत आणि ही कपात आणि चांगलं खांद्याला खांदा लावून बसलं ही देव चांगलं मजेत चालायले. ते बाहेरलं खरं आले ती म्हणा दार उघडा दार उघडा. ते म्हणलं माझ्यासारखंच म्हणायले का नाही उघडा म्हणजे माय आवाज तर तुमच्यासारखाच आहे की. बरं त्यानं पुन्हा एवढ्यावर नाही थांबलं. दार नाही लवकर उघडल्यावर माणूस जाऊन काय करतो शिव्या देत आहे. शाबा आता खरं बोला तुम्ही किती बऱ्या दिल्या शिव्या. बरं ती शिव्या बी ज्याचे त्याचे वेगळे असतात का सगळ्याचे सारखे असतात. तुम्हा दोघांच्या तरी सारखे आहेत का नाही. यांच्या वेगळ्या पुस्तकातल्या यांच्या वेगळ्या पुस्तकातल्या. काही जणांच्या मधल्या ठेवणीच्या असतात नंबर 1 ती लय भांडणं लागल्यावर काढायच्या असतात तवर काढायच्या आणि त्यानं ती शिव्या काढल्या आणि बाईला म्हणाले बघते माझ्या आता खरं तीच होतं. खऱ्या शिव्या तीच द्यायला होतं. ती मला आहे का नाही माझ्यासारख्या शिव्या द्यायला का नाही. बाई म्हणजे माय तुमच्यासारख्या शिव्या द्यायला म्हणजे मग काय करावं. पोरावनी म्हणावं घ्या टिकरं. आता बरं आहे का इतकाल टिकरं पोरांनी घेतले आणि कडीव जर मारवडी जर ठोकला ही कवाडाची आड बसूनच म्हणाल्या पोरावाले आणि खाना म्हणावं पोरावाला आणि खाना म्हणावं. ती म्हणायला यार मी तुमचा बाप आहे माईला तरी विचारा म्हणजे माईला बोललं. बाई म्हणली मुडद्या कुठून आला सर म्हणजे खरा नवरा मध्ये चाप्यात बसलाय तू का खरा नवरा आहेस. ती म्हणला शिम नको बोंब लोको इतकं याज घेतलं राव फाल्गू नको गोळा करू एवढं बांधलंय म्हणलं. बाई तर चप्पल घेऊन फट 5 चपला मारल्या बाईने. बरं तिचा काय दोष आहे. मधलं बी सारखंच आहे आणि हे बी सारखंच आहे. आता खरं कोणचं अशी पाळी कुणावर येऊन बरं का. मी त्याच्या पाया पडतो बाबा असले काही करू नको. आता वयाच्या मानानं आता समजा आमच्या घरात जर असलं देवानं सोंग घेतलं आणि मला जर नाही येऊ दिलं आता म्या म्हणे रात्रात बोंबलत हिंडलो की एवढं पैसे गोळा केलो आणि नाही किती वाईट होईल का नाही कुणाचं असं होऊ नये. मग एवढं मारवाड्याला मारलं आणि त्या मारवाड्याला वाटलं सप्तेत जावं चांगले माणसं आहेत काही न्याय करतील. तिकडून आलं मला माझ्या घरात कोण घुसलाय की बाबा. ते म्हणजे कसला आहे सुद माझ्यासारखाच आहे. म्हणजे तू अरे म्या मारवडी आहे की मला दुकानातला रोज सामान्यता ओळखू नका. ते म्हणजे मग किती उधारी आहे आमची सांग. ते मला बघून सांगाल म्हणजे बघून नाही बिगर बघता सांगाल ती खरा दुकानदार. आता जरी लिहिलं तरी कुणाला बिगर बघता उधारी सांगायची करेक्ट शक्यच नाही. त्यानं म्हणलं मला नाही सांगता येत. म्हणजे तू इथं थांब त्याला विचारून येतो.
त्याच्याकडे गेले 5-50 रुपये सामान घेतलं आणि त्याला म्हणजे बाबा खरी उधारी आमची पहिली किती ना आता किती झाले सांग. ती मला आताचे 50 आहेत आणि पहिले 350 आहेत. बघायचं काही काम नाही, मला सगळं पाठ आहे. आता त्याला सगळ्याच्या उधाऱ्या पाठ आहेत, कुणाची उधारी पाठ नाही द्यावाला. सगळ्या बायाची पाठ आहे, गड्याची पाठ आहे, सगळे बरोबर मला 400 रुपये झाले. दप्तर काढून बघितलं बरोबर 350 आणि हे 50 टिपले 400चा आकडा मारला. म्हणजे ही खरा आहे. आता खरा कोणचा होता? कधी दान नाही दिलं, काही पवित्र ठिकाणी काम नाही केल्यामुळं असली अवस्था आली. आणि मग ते आले आणि त्यांनी काय केलं, आले झेंडे बांधले नाही, इथं बांधा उद्याच्याला. ती झेंडे काढले आणि उलटे गुंडाळे. ह्याला वाटलं दिंडी असती काय की म्हणलं यांची उलट्या झेंडेची. जर माराय चालू केला, इतका मारला कोपला पाटील. गावीचे लोक आता माझं भीक कोणी नाही गावाच्या बाहेर हाकालून दिले. लांब जाऊन तिकडं सावलीला चिचं खाली बसलं. वळाकड बघायले, हाडकाला लागलेलं बघायले, रडायले. काय एवढं कमीलोय म्हणलं, आता कोण घुसलाय की काय. गाव बी साथ देणार ना, काय करावं. पण देवाला वाटलं ती फाशी घेऊन बरं. आणि ती जर मिळालं तर मला ह्या बाईच्या हाताखाली पुन्हा नांदावं लागेल. पहिल्या 16,108 आहेत आणि हिच्यासाठी स्पेशल अवतार घेऊन इथं नांदावं लागेल. देवानं ब्राह्मणाचं रूप घेतलं. देव बाहेर निघून गेलं. त्याला सांगितलं राम राम, दुकान सोडून शेठजी इकडं कसं. ते म्हणले देवा बरं झालं गाठ पडली तुमची, एवढं बिघडलंय म्हणलं आमच्या घरात. कोण घुसलाय की काय की. आता ह्या दोघालाच माहित होतं सगळं कोण घुसलाय आणि काय. म्हणजे काय झालंय असं. म्हणजे पंचांगणात बघा. त्यानं पंचांग काढलं. त्यानं म्हणलं 9च्या 9 घरं बिघडलेत. ते म्हणला कसं काय बिघडले असतील. म्हणला कुठं दान दिलंस का? नाही. सप्त्याला पट्टी अजाबात नाही. वारकऱ्याला काही बिडी काडी चहा पाणी कवाच नाही. मग त्यानं तर बोंब झाली. मला 9च्या 9 घरं बिघडले. इतक्या लांबून पोरं गायला आणले तू एखादी शिबी चहा प्यायला नेहुनी का नाही. तेवढं चुकलंय बाबा. तुझ्या दारात बसून ती जामून किती वेळेस गेलं बघ. एखादी बिडी तरी गोईंद बिडी तरी द्यायला पाहिजे होती का नाही. ती वडीत नाही, ती विषय वेगळा. पण तुमचं काम आहे का हो वडा म्हणायचं. हा बरं काय महाराज आल्यावर तरी फ्रिस्टाल तरी एखादं म्हणजे मला विठाला काही दान दिलं नसल्यामुळं 9 ग्रह बदललेत. आता तू घरी जा आणि शेवटची पंगत करतो म्हण. ती मला इथंच तुमच्या पायावर शपथ होतं. मला देवा तुमच्या पाया शपथ. सगळी अख्खं गाव जेवण सप्त्या दिवशी मी देतो. पण मला घरात म्हणजे काही सुद्धा अडचण नाही. आता जा. सरळ आलो पण दारात आल्यावर लटलट करायला हाणलं होतं निवर. पुन्हा मध्ये वाकून बघायला लागलं हाय का गेलं. बाईनं बघितलं म्हणजे तसं बघाय काय झालं. येड्यावनी ती येईल पटकन मध्ये येऊन बसा. ती लागले आणि गावाच्या भोवताली फिरायला. आता तिला माहित नाही ही खरं का ती खरं. ही मध्ये आला हातपाय धुतले आणि चटकन जाऊन दुकानावर बसलं. राव त्या दुकानाला बघितल्यावर तर हुंदुकाच आला मधूनच रडायला. पण बाई तांब्या घेऊन आल्यावर बोट ते काय जोडव्याचे बोट फरशीवर टप टपवाले डोळे फिळे पुसले बसलं का. जर बाईनं बघितलं अरे पोरावून हिंबागाच येऊन रडायला इथं पुन्हा मारील. म्हणून देवाकडे देत असताना जर त्याला दिलं देशी तेव्हा घेशी आयसा असशी होता. पण पवित्र अशा अवस्थेमध्ये असणारा आपल्याला द्यावा. तर जगामध्ये एकच पवित्र आहे ती म्हणजे नाम आणि एकच अपवित्र आहे पवित्र
नामानं किती जणांचा देह पवित्र झाला. आपला देह पवित्र होणं शक्य नाही का बाबा नाम चालू आहे. फक्त झोप लागल्यावर आळस जांभळी दिवस तरच तुकोबा राहायचा, नामदेव राहायचा, ज्ञानोबा राहायचा, नामचिंतन बंद होत. ज्या वाटेने तुकोबराई गेले त्या वाटेला दिलेला पावंडा खाल्ली माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. एके दिवशी रामेश्वर शास्त्रीने जीभ पकडली, ते जीभ सुद्धा मुखामधली हातात विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा, ते वळण पडलेलं होतं. गोरोबा काकाचे गाडगे विठ्ठल विठ्ठल म्हणले, चोखोबरायांचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणले, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणल्या, आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. एवढा फरक आहे. अहो मुलगा पायाखाली काकाने तुडवला, सांगून वेळ घेत नाही, चिखलात, पण काकाचं भजन बंद झालं. अनेक संकट भक्तावर आले. राजाजने भेजा विष का प्याला, पिवत पिवत मिरा हाशी रे, भजन नाही बंद झालं. तुकोबराच्या अंगावर कासारणीनं गरम उकळतो पाणी. किती उकळत होतं माहिती आहे? नुसतं बोट घालून बाहेर काढलं तर सोलून बाहेर पडलास, एवढं कडक पाणी. त्या तुक्यानं माझ्या संसाराचं ह्याच्या तर वाटोळ केलंच की माझ्या नवऱ्याला सुद्धा वळण लावलं बाजनाचं. म्हणून तिनं घरी आंघोळीला बोलविलं आणि एवढं कडक आदन असं पाणी उड्या हाणायलेलं पटकारानं धरलं आणि महाराजाला म्हणजे बसा तुम्हाला आंघोळ घालते. तर महाराज संताचे पायी हा माझा आणि विश्वास टाकला, बाईनं असं भोरग्यानं धरून वतलं. ती ज्यावेळेस अंगावर पडलं तुकोबरायने धावा केला. जळो माझी काया लागला वनवा, जळो माझी काया लागला वनवा, आवरे केशवा आवरे पण भजन नाही बोल. दावरे केशवा माय बापा, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, शीतला पातळा गरीब काळाची धाक घराला, आला शीतळ आला नाम घेतल्या बरोबर एवढं कडक पाणी होतं पण शीतलता प्राप्त झाली. आणि नाम ही शीतलता देणार आहे.
नाम ही अमृतासारखी शीतल देणार आहे, म्हणून नाम जगामध्ये एकमेव पवित्र आहे. आणि एवढं नाम घेतलं लोकांनी, तुकडे झाले देहाचे तुकडे, तरी नाम सोडलं. आपल्याला कणगुळीला काटा मोडला तर माणसं म्हणते, हे कस काय कीर्तनात रात्री आलो ना बाप्पा, म्हणले म्हणते काय करावं महाराज, काल कणगुळीत काटा घुसला, साऱ्या अंगात आग होती, आलोच नाही. आता काट्याचा आणि कणगुळीचा आणि भाजनाचा काही संबंध आहे का? पण येत नाही. थोडं दुःख झालं तरी माणूस इकडे येत. एक जण म्हणलं बाबा काल ना मला मशीनच वासरू पिऊ दिली. आता त्याचा ह्याचा काय मिळेल, मशीन वासरूच पिऊ दिली नाही म्हणला महाराज. नाही, आपण नाराजच झालो म्हणला. म्हणजे काही माणसं वासरू पिण्यावर आहेत काय, पण एवढं तुकडे झाले, माणसाचे तुकडे झाले. ऐका, कबीरदासाच्या घरी 4 पाहुणे आलते. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई. आल्यावर वारकरी दारातून इनमुख जाऊ नये असे नियम आहे. आता कबीराच्या घरी आल्यावर कबीर होते कोण? वारकरी. वारकरी आल्याबरोबर श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग करीत दंडवट झाला. पाय धुवायला पाणी दिलं, टावेल दिलं, घोंगडी हातरली, घोंगडीवर बसवलं. घरात गेले, गुळाचा खडा आणला आणि पाणी एवढा एवढा गुळण खडा द्यायची पद्धत. तेव्हा चहापत्ती नव्हती, इंग्रजांना आणली आई. 1.5 क्विंटलचं पोत असलं तर माणसं आपल्या सरळ एका कानाला धरून उचलित होते. इंग्रज म्हणजे एवढी ताकद कशी काय? भारतामध्ये एवढी ताकद लोकांकडे का? ते म्हणले ही लोक चहा पित नाही, ती दूध पितात. मग त्यांनी फुकट चहा आणला. ही जे आता इक्रम फिक्रम आहे का नाही आल्याला, ही फुकट चहा वाटलाय आपल्याला. आणि सवय लावून ठेवली या चहाशिवाय माणूसच राही नाही. आता ही सवय लागली देहाला. आणि म्हणून एवढं माणसं ताकदबाज झाले, 50 किलोच्या बी कमी कट्टे करावे लागायले. आता एवढे वजनदार झाले. आता क्विंटलचं पोतं उभं बी राहत नाही, उचलत बी नाही. त्यानं 2दा-3दा या हाणावर बघितलं तरी सुद्धा मिळ लागत. आता 50. त्याचं कारण आहे ही चहाला. कबीरदासांनी गुळाचा खडा पाणी आणून दिलं आणि घरात गेले. बाई ऐकू, बाई साहेबाला आवाज दिला. अहो काय माणसं बोलत होते, लय तोंडात मावा घेऊ. आता तसलं नाही, आता लय बोलण्याची भाषा नाही सांगत मी तुम्हाला. बाईला आवाज दिला. अहो, बाईने सांगितलं जी. किती जी मध्ये मर्यादा, मान खाली येते ना, जी मध्ये मर्यादा. आपलं तसं नाही. अहो एवढं तोंड वासा काय, हे काय पद्धत आहे का बोलली? जी म्हणून आईसाहेब पुढे आल्या आणि बायकोला बी म्हणले पाहुणे आलेत, घरात विचार असावा. जर आपला विचार नसेल तर मग काही घरात अगोदर फक्त नवरा बायकोचा विचार असावा, काय करायचे. जी म्हणून आले त्यांनी पाहुणे आहेत. बाईनं सांगितलं काही बी करा, आणून द्या, मी घालून करून घालायचं काम करते. ठीक आहे. पण माणसं पहिले गुडघ्याला पटका अडकवून विचार करीत होते म्हणा कसं संकटातून निघावं. आता पटका बी नाही, गुडघा बी नीट राहिला नाही, ती बी दुखाय. आता लय अवघड झाले हो. गुडघा बी दुखायला आणि पटका बी नाही. मग कबीराने आपल्या कमालाला बोलवलं. 10-12 वर्षाची कमाल. पाहुणे आलेत घरात, काही नाही, मित्रमंडळी कोण मिळालं तर बघा. ते म्हणजे नाही बाबा, मी 6 दिवसापासून उपाशी आहे, ते 8 दिवसापासून उपाशी. बरं, गरिबाची संगत मोठे कोण करायलेत? मोठा मित्र होत असते का? मोठा पाटलाचा पोरगा मित्र होत नाही गरिबाचा, मोठ्याचा मित्र असते. मग गरीब माझे मित्र आहेत, त्यांच्याकडे काय नाही. म्हणजे मग काय करावं? वारकरी जीवन गेले पाहिजे. कमालानं सांगितलं बाबा, देव जोडे तरी करावा आधर्म. जर आपलं सत्व जात असेल, वारकरी उपाशी जात असतील, तर आपण काही करून आणू आणि त्यांना जीव घालू. म्हणजे काय करावं? म्हणजे सावकाराचं घर फोडू. कमाल. महाराजाव आपण महाराजाला दारात सुद्धा बेरबारच्या उभा राहायला जमत नाही. बाकीच्या माणसांमध्ये जाऊन पिऊन आलं तरी म्हणतोय महाराज तुम्ही बी इकडं का? या आता गाडू उभा बी राहिला. एवढी सुद्धा परवानगी नाही तुम्ही सांगायला. म्हणजे नाही, वारकरी का उपाशी जाता काम नाही. म्हणजे चला हातेर घेतले, म्हणजे चला. आणि दुकान फोडायला सावकाराच्या तिथे गेले आणि मागून त्याला होल काढलं. लहानशी देवळी करून कमाल मध्ये शिरले. कमालाने बरोबर 4 वारकऱ्यापुरता शिदा काढून घेतला. डाळ पीठ. अगोदर गेल्या तर त्यांना एवढा पैशाचा ढिगारा दिसला. देकोनिया द्रव्याच्या राशी. त्यानं बघितल्याबरोबर म्हणलं ही काही आपल्या उपयोगाशी नाही, ही आपल्या उपयोगाचं नाही. पण जी पाहिजे ती घेतलं, गटुडं बांधलं, बाबाकडे दिलं. म्हणजे बाबा घ्या.
म्हणले ठीक आहे आता आलंय ना हळूच बाहेर या. म्हणजे नाही आता आपण गेल्यावर दुसरे गुस्तेल आणि त्याचं सगळ्यांनी येतील. म्हणले मग सावकाराला उठी इथून. मग अरे आता उठिल्यावर कुठं कमाल आपला मेळ लागेल का? कमाल त्याला उठवू नका. नाही म्हणले बाबा अनर्थ होत आहे आता आपण घेतलंय कामापुरतं पण दुसरे चोर याचं सगळं नेतील. द्रव्याच्या राशी पडल्यात मधी आणि त्याला एवढा धोका देणं म्हणजे मग ती बरोबर नाही. म्हणजे मग तुम्ही काय करता? म्हणजे मी उठवू नका. जर त्याला उठविलं तुम्हाला पकडलं तर अवघड होणार आहे. ते म्हणजे काय अवघड नाही बाबा मी ती उठल्याशिवाय बाहेर येणार. आता ह्यांना मध्ये जायला येईन आणि त्याला काय बाहेर येईल ती काही येईना. तर सगळं गटुडं ठुलंय पण ही मध्ये गेलं सावकाराला म्हणजे सावकार उठा आम्ही निघालो. आता आम्ही निघालो उठा म्हणल्यावरती काय दमानं उठला असेल का अळू पुळी काय देत. ती एवढं गडबडीनं उठलं कमाल पळाले. मुंडकं मध्ये घातलं बिताडाच्या आणि बाहेर मुंडकं आले तिकडं पाय धरले. आता कबीरदास इकडून वडायलेत आणि कमालाला सावकार तिकून वडायले. आता दोघाच्या मध्ये ही मध्ये जाऊ दे नाही ती बाहेर येऊ दे नाही. कमालानं सांगितलं बाबा आता काय करायचं? कबीरानं सांगितलं मी सांगतोय तेवढं करा. आता काय इलाज? संताची ये पायी म्हणालेत कमाल आता काही उपयोग नाही. आता शरीर तुमचं घालवावं लागतंय. आणि जर संतासाठी शरीर जात असेल तर बाबा जर मला तुम्ही बाहेर नाही वडिलांमध्ये जर वडलं तरी कबीराचं पोरग आहे म्हणून दोघाला अटक करतील. सगळं संशिदाबी द्यावा लागल. वारकरी उपाशी जातील. तुम्ही काम करा माझं मुंडकं कापून घेऊन जा. कबीराने शस्त्र काढलं कर 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 लेकराचं मुंडकं कापलं. एका हातात मुंडके घेतले आणि एका हातात शिदा घेऊन गेले. आता घाला गरीबाई म्हणायला लागली. दोघ जण बापले गेलेत आणि काय आले नाहीत. इकडं भजन रंगात आले. ज्ञानोबराय तुकोबराय निवृत्तीनाथ भजन चालू आहे. पोरग बी नाही बाईनं त्या वट्यावर येऊन बघावं पण एक जणच यायलेलं दिसायले. दोन हातात गबाळ आहे. काय आहे की कोण आले की गबाळ आल्याबरोबर बाईनं आधी पिठाचं घेतलं. लेकराचं नाही बघितलं. तिला म्हणावं माय. तिनं आधी पिठाचं घेतलं नेऊन ठेवलं. विचारलं कमाल? म्हणले कमाल हातात. म्हणले का? सावकारांमधून पाय धरलेत आणि बाहेर मी मुंडकं कापून आणले. जर उद्या पकडलं तर गावात कालवा होईल आणि वारकरी उपाशी जातील. काही बी झालं तरी आपल्याला वारकरी उपाशी जाऊ दे नाही. एकुलतं एक लेकरू होतं पण बाईने नेऊन शिकेवर ठेवलं. स्वयंपाक तयार झाला. सकाळी वारकरी 10 वाजता जेवून ज्ञानोबराय तुकोबराय बाहेर निघालेत पण गावकरीने ठरवलं ह्याला काय सजा द्यायची सांगा.
एवढी चोरी करणारं ही बिगर मुंडकेचं प्रेत, ह्याला काय करावं म्हणजे ह्याला फाशी देऊन टाका. आणि रस्त्याच्या कडेला फाशी दिली, आल्या गेल्यानं बघावं चोरी केल्यावर फाशी देतात. आता काय बी केलं तरी त्याला 10-5 वर्ष मस्त सांभाळतात, मध्ये लवकर फाशी देत नाहीत. त्याला काय खायचंय तेवढं खायला प्यायला सगळं सरकार करते, पण फाशी देतं. पण तिथं निर्णय होता फाशी दिली ती लोंबायला असं काकत इथं बांधलंय. आणि ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, तिथून ती निवृत्तीनाथन मुक्ताबाई चाललेत, नाम भजन चालू आहे. पांडुरंग हरी म्हणलं की ही बी टाळ्या वाजवायले पांडुरंग हरी म्हणायले आता. आणि ज्ञानोबरायला नमस्कार करायले. ज्ञानोबराय म्हणजे दादा किती भजन कमवलंय, मेलेलं मुंडकं नसलेलं प्रेत भजन करायले आता टाळ्या वाजवायले. काय कबीरानं भजन केलं, या मातीत भजन झालंय. कबीर किती भजन कमवले म्हणल्याबरोबर डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि सांगितलं ज्ञाना ही भजन नाही, माझं पोरग आहे. म्हणजे ह्याचं मुंडकं रात्री चोरी केली, ते घरात काहीच नव्हतं आणि तुम्हाला जीव घालण्यासाठी चोरी करून सावकाराचं आणलंय, पण मुलाचा बळी गेलाय, त्याचं मुंडकं कापून आणलं, मधून सावकारानं धरलं होतं. असं म्हणल्याबरोबर ज्ञानोबरायने सांगितलं या घेऊन. ते मुंडकं कुठं आहे आता? म्हणजे मुंडकं घरी आहे, घेऊन या. कबीरदास घरी गेले तर ती माईनं मुंडकं काढले आणि टाव फोडून माईला रडावं वाटायले, पण गावगोळा होते. आता मधल्यामध्येच बुक्क्याचा मार आहे. मुंडक्याला कवटळून सांगायले हरणाच्या पिल्यासारखा चकली देऊन गेलास बाळा, येतो म्हणून. अनेक आठव सुरुवात झालाय. माईच्या डोळ्याच्या ठेंबाला अनावर राहिलं नाही, एवढी माय रडायली. तितक्यात कबीरदास आले म्हणजे ए येडे आणि इकडं ज्ञानोबर आहे कुठं काय आपल्या लेकराला मरू देत असतात का? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठली, करशील तरी काही राईचा पर्वत राई, आपुल्या करुण्याची साई करिओ आई मजवरी. ज्ञानोबर आहे मेलेला जिवंत करण्यात. आणि इकडं आता त्यावर निवृत्तीनाथांनी जाऊन गावकऱ्याला विचार म्हणजे ओ ते तुमचं प्रेत ते अडकावलंय, त्याला सोडावं का आम्ही खाली? लोक म्हणजे सजा द्यायची दिली, आता घ्या सोडून, आमचं काही संबंध नाही. म्हणजे विचारून सोडावं. लोक कशी आहेत ते निवृत्तीनाथाला माहित होतं आळंदीत काय काय करते. त्यांनी विचारून ती खाली सोडलं, त्याला मुंडकं चिटकावलंय आणि कमालाला जिवंत केलंय. जिवंत का जिवंत झालंय? इतकं भजन चालू होतं की त्यांचा आवडीचा देव होता, म्हणून अभंगाचं दुसरं चरण.
त्यांच्या आवडीचा देव आहे, अखंड प्रेम भाव आहे. देहाचे तुकडे जरी झाले तरी त्यांनी भजन सोडलं नाही. आवडीचा देव आणि देवच आवडीचा फरक आहे. आपल्या आवडीचा आणि देवच आवडीचा आणि आवडीचा देव. आवड वेगळी आणि तीच ऐका, मालकाची आवड आणि सौभाग्यवतीची आवड आणि पतिव्रतेची आवड फरक आहे. ज्ञानोबर तुकोबर आहे म्हणजे पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. मग आपल्याला तसा आहे का? नारायण आपल्याला आहे का? ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सारखा व्रतार प्रमाण नाही. आपल्याला देव आवडतो पण त्यांना देवच आवडतो. जगातलं तुकोबरायला काहीच आवडलं नाही, फक्त आवडे हे गोजिरे सगून देवच आवड. पतिव्रतेला काहीच आवडत नाही. सौभाग्यवतीला मालक आवडल पण पतिव्रतेला फक्त मालकच आवडते. मालक आवडल, संसार आवडल, देव आवडल, मुलगा आवडल, नातू आवडल, इवाई आवडल, जावाई सगळे आवडतील पण पतिव्रतेला कुणीच आवडत नाही, फक्त मालक. संतांना फक्त देवच आवडते. आपल्याला मसुबाबी आवडते, आपल्याला सगळे देव आवडतात पण त्यांना नाही. आपुला तर देव एकच आवडतंय, त्यांना दुसरं काही आवडत. मग पतिव्रतेला जसा देव मालक आवडते त्याच्यापेक्षाही संतांना देव आवडते. आम्हा नारायण तैशापरी. एका राजानं मंदिर बांधलं होतं, शिखरा सहित तयार झालं पण काय गोळ झाला की शिखर बसवीला कळस असं वाकड व्हायला होती. मोड बिना पड बिना ते असं कलायलं पॅक, चिर नाही काही नाही काय नाही. राजा परेशान झाला, तीनदा उकललं तीनदा बांध. एखाद्या महाराजाला विचार म्हणजे महाराज आमच्याकडून काय चुकलंय? म्हणजे कळस तीनदा बांधाय पण शिखर बसविलं ते कळस बसविला की कलाय दे. त्यानं म्हणला एक काम कर, एखादी पतिव्रता मावलीला त्याची पूजा करायला. त्याची पूजा पतिव्रतेने केली की ती बरोबर उभा राहील. ते मला काय नाही, एवढं काय अडचण आहे, सगळ्या पतिव्रताच आहेत गावात. गावात दौंडी दिली, प्रत्येक बाईनं येऊन पूजा करायची आणि आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्यावर कळस उभा करायचा असं महाराजांनी सांगितलंय. प्रत्येकीने यायचं. बाया म्हणल्या माय आता तर अवघडच घोळायची. आणि जर नाही झाला तर बरं पहिलं काय चापक काय कातड्याचे होते मन. हा जमून महाराज कातडे चापक होते आणि वाद्या राहायच्या त्याला. ते काय पागुरीचे तरी असायचे का काय, अशा दोन दोन बुटून वाद्या. माय म्हणल्या जर नाही कळस उभा राहिला तर चाबुकन आपण काय करावं लागेल. राणीकडे गेल्या म्हणल्या असली कुठं दौंडी असते का? राजेसाहेबांनी दौंडी दिली. माय लेकरा बाळाचे घरच मोडतात आता. ते म्हणजे मग तसं नका म्हणल्या, सगळ्यांनी संकट करू. राणी हुशार होती. राणी तसं नका, सगळ्या मिळून संकट करू. वळीच्या वळी बसायच्या, कळसाची पूजा मांडायची, पूजा करायची, मनोभावेत आरती करायची, दर्शन घ्यायचं पुन्हा बघू. एखादी जरी असली तरी ती उभारून बिचारा उभा राहील. मग सगळ्याची इज्जत झाकून जाईल. आता काय सगळ्यात पतिव्रत असते असं काय नाही. सगळ्या जणी गेल्या 5 वाजूस तर कोणी फॅरन लावली, कोणी नखपालीस, कोणी मेहंदी, पांढऱ्या केसावालीने आणली मेहंदी फेंदी. बाया पांढऱ्याचं काळं काळ्याचं पांढरं करून सगळ्या पूजेचं साहित्य घेऊन आल्या. रांगोळ्या फेंगुळ्या घालून पूजा मांडली. एवढी मनोभावे पूजा केली, आरती केली. त्याला सांगितलं बाबा लेकरा बाळानं भरलेलं गाव आहे, तू आपलं तुझ्या जागेवर उठून उभार, नको परेशानी करू. सगळ्यांनी एक साथ दर्शन घेतलं आणि वर बघितलं तर ते असंच होतं. महागाल्या महागच पळाल्या. अगं पळा काही म्हणल्या माय आता कसं आहे बरं. कुणालाच म्हणा राम राम बाबूराव होते का तुमचे माणसं? ते म्हणले पुढच्या तोंडाला. काय महाराज तुमचे? मी म्हणलं मधातल्या वळीला होती. नाही अवघड आहे ती सगळा गोंधळ. कुणाला नाव ठेवा आता? कुणाच्याच पतिव्रता नाही, कुणाच्यानं उभा झाला नाही. 5-6 वाजायचा टाइम, थोडा थोडा अंधार पडायलाय आणि एक रानातून धनगराची जोडी यायली होती. आता ती धनगर मामा बहाल्यावर पोरी टाकलाय हात आणि ते मेंढर महाग चाललेत.
त्या मावशीच्या काकत ती काठ्या, उजव्या हातात एक छडी, इथं डोसक्यावर जळण आणून आणून ते फाटलेलं लुगडं, बुरबुर बुरबुर केस वाहिलेले, पायावर दोरळा, छपक्या टाचाचा चप्पल. तुम्हाला सांगितलं का नाही पोरगी बघा येताना तसला पटका घालून या बरं का. तुम्हालाही म्हणते मेंढर कुठं सोडले रे. होईल काम तुमचं होईल. आणि ते दोरळा पांढरं इळभर पाणी नाही होतं, पांढरे शिपट पडलेले, चेहरा फुफुट्यानं भरलेला. तिकडे बघू नका माझ्याकडे बघा. मंदिराजवळ आली की मावशीने विचारलं, बाबूराव काय चाललंय देवळात? आज आम्हाला उगाच भल्या भल्याची वाट लागली, तुझं काय करा. आर म्हणजे आम्ही गरीब पाटापासून रानात शहरात जायत राबा माग मराठी उगाच सांगायचं काय चाललंय ते तरी. ते म्हणला पतिव्रत्यानं पूजा करून कळस उभा करायचा होता, सगळ्या बायांनी पूजा केली पण इकीला बी उभा झाला नाही. ते म्हणजे एवढंच होतं का आणि काय? मला जाय उघड डोक्याला ताण देऊन आयला येडे. मला दोनदा बाय आंघोळ करून आल्या राव, मला फेरेन लावून ही निघाली. आता तुझ्या पाय धुवायचा पत्ता नाही. अरे ती म्हणली असं नसतं रे मालक, थांबा थांबा म्हणजे दोनकर मामा बहाला केला उभा, मेंढर थांबली. म्हणजे काय थांबा म्हणजे कळस उभा करून येते. लोक म्हणजे शियाबास आता जमलं गड्यो, आता होईल का? पण बघा बाईची काय कामाला, बाईनं पळत गेली, ती काटक्या टाकल्या, ती सगळं टाकलं, धावत धावत गेली. मालकाला म्हणजे देवळातून पूजा करून येऊस तर तुम्ही हलायचं नाही, आता तुम्ही इथं उभा आलेच. आणि ती पदर फडकीला, फाटका होता का नाही, फडकीला नसा तोंड भरून घेतला आणि मालकाचं मनोभावे दर्शन घेतलं. पाया पडली, ताड 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 मध्ये निघाली. बाया म्हणल्या माय आता ह्याव काही येडं उठलं, झाडाला भेटलं, निघालं का नाही. आता हे असं कुठं होत असतं का? मध्ये गेली, पूजा नाही, कुकू नाही, हळद नाही, काय नाही, तिथलाच बेल उचलला, तिथलीच विभूती टाकली, त्याच्या पिंडीवर ठेवून त्याला सांगितलं, हे बघ लेकरा बाळानं भरलेलं गाव आहे, तू आपला गुणानं उठून उभा राहा. हा कुणाचं बी काही असलं तरी तू बाकीचं काही बोलायचं. उठ उठ बनल्याबरोबर कळस उठला ना, असा खडा झाला. तुका म्हणे पतिव्रता पडलीन सांगितलं बाबा उठ म्हणल्यावर देव उठला आणि कळस उभा राहिला. बाहेर आल्याबरोबर राजानं माईला उचलून खांद्यावर घेतले आणि राजाच नगरीचा नाचायला का एक का होईना पण माझी माय देवाला उभा करणारी आहे. एवढा आनंद झालाय. बाया म्हणल्या माय दोडानं केलं तरी काय, बाकीच्या उभारले बघ एवढं काय केलं. एक जण म्हणले अगं एक चुकली यावर, मग आपलं सगळं चुकलं. आपण पूजा आणली, ताट आणलं, घासून तांबे आणले, सगळंच बोंबलं, पण मालकाच्या पाया पडला का? म्हणजे माय तिथंच गोळ झाला की ग. तिनं कसं केलंय, पदर फडकेलाय मालकाच्या पाया पडल्या. आणि आपलं लोण इथं असताना त्याच्याकडे बघितलं बी नाही, पदर घेऊनच आले. माय तिथं जाता जाता पडले असते तर बऱ्याच जण वाटत माय जवळून आले किंवा मी त्यांच्या, आपण जरा असं केलं असतं तर ती आपली इज्जत झाली असती. आणि हुकलंय म्हणली तिथंच, बाकी काय नाही. पण सगळा आनंदी आनंद, सगळा गुलाल उधाळा महाराज. पण राजा म्हणला माय थोडा कळस वाकडाच आहे. ती म्हणजे हाय थोडा वाकडा राजा, मला बी माहिती आहे. मग म्हणला का वाकडा राहिला, लोक नीट झालं हे बघत नाहीत, का झालं त्याच्यावर शंका. विचारा म्हणले आता तिला का वाकडा राहिला, धक्के देऊ देऊ विचार. बाईला विचार म्हणजे का राहिला वाकडा, काही नाही म्हणली. लग्न झाल्यापासून एकच काम मालकाला सांगितलं, अंगात हिवता भरला होता, पाय उचलत नव्हता आणि मेंढर लोकांच्या धानात चालले होते आणि मालक झाडाखाली बसून गुंगायले होते. आता मला पाय उचलत नव्हता, मेंढर धानात चालले होते आणि मालकाचा डोळा लागला होता.
एवढंच म्हणलंय मालक मेंढर एवढं म्हणल्यामुळं तेवढं वाकडं राहिले एवढ्या कामामुळं तेवढं हाय अरे आपल्याला तर यादीच आहे सकाळपासून कामाची उभा असलेल्याला खाली येईल विठाला जसं पतिव्रतेचं प्रेम मालकावर आहे तसं माझ्या ज्ञानोबरायाचं ह्यांचं त्यांचं प्रेम आहे भगवंतावर प्रेम आहे म्हणूनच महाराज म्हणाले तीच खऱ्या अर्थानं भाग्यवंत आहे खरी निष्ठा नामावर आहे तीच खरी भाग्यवंते सरते पुरते धनविते त्यांच्याकडंच खरं धन आहे शब्द आमा घरी धन शब्दाचीच रत्न बाकीचं धन त्यांच्याकडं नाही शब्द ही रत्न आहेत त्यांच्या घरी आहेत आणि तीच भाग्यवंत आहेत आणि त्यांच्या आवडीचा देव आहे ती नाम जगामध्ये पवित्र आहे आणि म्हणून महाराज म्हणायला लागले त्यांची जरी सेवा केली तरी देवाची सेवा केलेलं पुण्य मिळतंय शेवटचं चरण तुका म्हणे देवा तुका
कमन देवा
आवडता देव अखंडित प्रेम भाव। खऱ्या अर्थानं दत्तात्रय महाराजांनी जो ही मोठा पॅटर्न हातात धरलाय ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही सप्ताह चालणार आहे। त्यांचा संकल्प आहे की ही नरसिंह सरस्वतीची पारायण सोहळा नवनाथाचा पारायण सोहळा सप्ताह जगाच्या वेगळा 9 दिवसाचा, हे नवनाथाचा आणि 9 दिवसाचा सप्ताह असल्यामुळं अगोदर मी इथं येतोय त्यांच्यापाशी काही नाही, पण आता त्यांनी संकल्प केला की आता डरायचं नाही, डर तो पिछे गया, आता ही एकच करायचंय ही त्यांचा आवडता देव, हे त्यांच्या आवडीचा आहे आणि अखंडित प्रेम भाव आहे, याच्यात खंड पडणार नाही। आपल्यात कधी कधी खंड पडतंय आणि कधी कधी नामचिंतन होतंय, पण त्यांनी एकच संकल्प केलाय की काही नाही, आता ही सप्ताह आपण आहोत तोपर्यंत मोडायचं नाव नाही। पण तुम्हाला घेऊन तुम्ही आम्ही
खेळी मेळी गदा रोळी आनंदे असा हा संकल्प त्यांचा सिद्धीला जावो आणि अशीच सेवा आम्हाला करण्याचं भाग्य प्राप्त व्हावं आणि झालेली चिंतन सेवा पुनश्च तुम्हा सर्व देवस्वरूप श्रोते माता भगिनीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय